नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या सिरियलच्या आजच्या भागात आपण पाहत आहोत. इथे ईश्वरी शुद्धीवर आल्यानंतर तिच्या आईला इतका आनंद होतो आणि मग ती तिला आराम करायला सांगते आणि बाहेर तिच्या नवऱ्याला फोन करायला जाते. इथे अर्णव तिची काळजी घेत असतो, तिच्याकडे लक्ष देत असतो. ह्या गोष्टींनी तिला फार छान वाटत असतं आणि सगळे डॉक्टर्सला तो भेटायला घेऊन येतो आणि प्रत्येकाने तुझी किती काळजी घेतली आहे हे सगळं काही तो सांगू लागतो. कुठल्या कुठल्या गोष्टीचे कोण स्पेशलिस्ट आहे हे सगळं तो सांगत असतो. नर्स थोड्या वेळाने इथे ईश्वरीला जेवायला घेऊन येते. तर ती म्हणू लागते की तुम्ही माझ्यासाठी इतके मोठे मोठे डॉक्टर्स आणले पण जेवणाला चव नाही आहे आणि तुमच्या डॉक्टर्सने मला इतके पथ्य सांगितले, मला कचोरी, पुरी, जिलेबी असं इंदोरी नाश्ता आठवत आहे. ते खाल्लं तरच मी बरं होईल, ही असले घासपूस खाऊन मी बरी होणार नाही असं म्हणत ती इथे राग भरते अर्णववरती आणि म्हणते बघा ना, सगळे सणवार निघून गेले, अगदी 14 फेब्रुवारीचा दिवसही गेला, तुम्ही मला काही सरप्राईजही दिले नाही आणि मग ती रुसून बसते. पुढे आपल्याला पाहायला मिळेल इकडे ना आजी विचार करत असते अंजलीचा. अंजली एवढ्या कठीण परिस्थितीत अर्णवकडे आली नाही. अर्णवला ती विचारू लागते, बाळा तुला वाईट वाटत आहे का? तर तो म्हणतो नाही, माझ्या ताईला आत्ता माझ्यावर राग आहे म्हणून ती आली नाही. मी समजू शकतो तिला, मी काही तिच्यावर रागवलेलं नाही, परिस्थितीच तशी आहे. इथे अर्णव इतक्या समजदारपणे ताईला समजून घेतो ह्या गोष्टीचं फार कौतुक वाटतं. पण अंजलीचा तेवढंच तिला रागही आला आहे. कितीही वाईट परिस्थिती आली तरी हे असं नव्हतं करायला पाहिजे, अंजलीने यायला हवं होतं असं वाटत असतं आजीला. ही गोष्ट आता इथे आकाशच्या पण लक्षात येतं आणि आकाश मग विचार करतो जर मी हे जाऊन ताईशी बोललो तर, आणि मग तो म्हणू लागतो की ठीक आहे, ताईने आत्ता जे काही केलं त्याच्यावर मी रागवणार नाही, ती तिच्या जागी व्यवस्थित बरोबर आहे आणि मीही तिच्यावर रागवणार रुसणार अजिबात नाही. आता आकाश मात्र रागाने अंजलीच्या घरी गेला आणि तिला सांगू लागतो, मी तुला एवढा फोन केला, इथे ईश्वरीची तब्येत इतकी खालवली, इतकी सिरियस परिस्थिती आहे आणि नाजूक परिस्थितीत तू तिला साथ द्यायला हवी, अर्णवला साथ द्यायला हवी, तर तू चक्क मी येणार नाही, मला गरज नाही अशा भाषेत बोलली. मला फार वाईट वाटलं ताई, मी लहान असून तुम्हाला दोघांना समजवू नाही शकणार. तो इतक्या दुःखात आहे, त्याला समजवतं मला येत नाही आणि तू इतकी हट्टीपणा करते, तुलाही मला समजवू देत नाही. माझ्या लहानपणाचा तुम्ही फायदा घेत आहे, पण मी तुला सांगतो तू चुकत आहेस असं सांगून तो तिथून निघून जातो आणि राकेशने हा निरोप दिला आहे हेही अंजलीला तो सांगतो. आता अंजलीच्या मनात प्रश्न उत्पन्न झाला आहे की माझ्या नवऱ्याने असं का केलं. इथे वल्लवीला टेन्शन असतं की ईश्वरीला सगळं आठवलं तर, तिने माझं नाव कोणाला सांगितलं तर. पण इथे बोलता बोलता तिच्या लक्षात येतं आहे की इथे ईश्वरीला काहीच आठवत नाही आहे की कोणी हल्ला केला आहे आणि कशामुळं झालं आहे. आजी म्हणू लागते की तू आता इथे कुठेही इथून पुढे एकटीने जायचं नाही, तुझ्यावर हल्ला झाला, तू जीवाला मुकली असती, पण आता अर्णवला सांगितल्याशिवाय, त्याला घेतल्याशिवाय घराबाहेर पडायचं नाही, स्वतःची खूप काळजी घ्यायचं असंही आजी तिला बजावून सांगते आणि ती आजींना सॉरीही म्हणते आणि मी इथून पुढे सरांना सांगितल्याशिवाय कुठेही जाणार नाही असं म्हणते. नंतर घरी जायची वेळ येते, अर्णव तिला घ्यायला येतो आणि बाहेर हॉस्पिटलच्या आल्यानंतर लहान लहान मुलं रंगपंचमी खेळा दादा आणि वहिनी असं म्हणत त्यांना चांगलंच रंग वगैरे लावायला सुरुवात करतात आणि ते ईश्वरी म्हणते की यांना रंग लावलेला आवडत नाही, पण इथे दादाला आज मी रंग लावतो, तिला आवडेलच आणि दादा तूही वहिनीला रंग लाव असं म्हणत ते मुलं रंग देतात अर्णवकडे ईश्वरीला लावायला. ईश्वरीच्या गालांना तो रंग लावतो आणि रंगपंचमी तुमच्या दोघांमध्येही अशीच प्रेमाचे रंग घेऊन येऊत असं छोटी छोटी मुलं इथे ह्या दोघांना म्हणतात. आणि लहान तोंडी मोठा घास घ्यावा तशी ही लहान मुलं किती छान बोलली, त्या दोघंजणं विचार करू लागतात. आता पुढे आपल्याला हेही पाहायला मिळणार, ज्या वेळेला ईश्वरीला घरी अर्णव घेऊन जातो त्यावेळेला पूर्ण रूम सजवलेली असते. ही एवढी सजवलेली रूम पाहून ईश्वरीला फार आश्चर्य वाटतं. अगदी पायांखाली फुलांचा गालीचा अंथरावा तसा गालीचा टाकलेला, वेलकम बॅक असं छानसा टेडी बनवून इथे अर्णवने ठेवलेला आणि स्वतः तिचा हात हातात घेत प्रेमाने तिला रूममध्ये तो घेऊन जातो. त्याने लक्ष्मण रेखा आखली होती. अर्ध्या रूममध्ये एवढी जागा तुझी, एवढी माझी असं ठरलेलं होतं, पण ते सगळं विसरून जा आणि आपण नव्याने आता आपल्या आयुष्याची सुरुवात करू असं म्हणत अर्णवने इथे ईश्वरीला मला साथ देशील अशा भाषेत प्रश्न विचारल्यानंतर ईश्वरीने होकार देत त्याच्या हातामध्ये हात दिला. आता ह्या दोघांचा प्रेमाचा रंग कसा चढतो हे सगळं काही पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.